व्हॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा एव्हियन हिपच्या ट्रीटमेंट ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत. काही पेशंट हे स्टेज 1मध्येच डॉक्टरांच्याकडे येतात. अशा पेशंटना बऱ्याचदा ते औषधांनी रिकवर होतात. बरेचसे पेशंट हे स्टेज 2मध्ये येतात. तर स्टेज 2A आणि स्टेज 2B असे पेशंट हे ग्रे झोनमध्ये असतात. ते पेशंट बरेचसे पेशंट असतात ते औषधांनी आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंटनी बरे होतात. काही पेशंट असतात ते पुढे ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातात. आता जे पेशंट स्टेज 2A पर्यंत असतात त्या पेशंट आपण बऱ्याचदा गोळ्यांनी फरक नाही पडला तर आपण कोर डिकॉम्प्रेशन नंतर बोन मॅरो सप्लिमेंट त्याच्यासोबत आपण ॲड करू शकतो, जेणेकरून तिथं नवीन सेल्स फिमोरल हेडमध्ये रिजनरेट होतील. तर हे ऑप्शन अवेलेबल आहेत. आता जे पेशंट स्टेज 3 स्टेज 4मध्ये असतात अशा पेशंट शक्यतो औषधं किंवा कोर डिकॉम्प्रेशन ह्यांनी त्यांना काही जास्त फायदा होत नाही. अशा पेशंटना इव्हेंच्युअली हे हिप रिप्लेसमेंटच लागतं.